नगर परिषदेत उपनगराध्यक्षपदी शैलजा नारखेडे यांची निवड, भाजपचा निर्णायक विजय। भुसावळ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं स्पष्ट बहुमतासह मोठा राजकीय विजय मिळवत सत्तेवर आपली पकड अधिक मजबूत केली आहे। या निवडणुकीत भाजपच्या नगरसेविका शैलजा पुरुषोत्तम नारखेडे यांनी दणदणीत विजय संपादन करत उपनगराध्यक्षपदावर आपलं नाव कोरले। ही निवडणूक प्रक्रिया आज 15 जानेवारी 2026 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात पार पडली। पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा गायत्री भंगाळे तसेच मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या उपस्थितीत प्रस्तावांची छाननी व पुढील प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली। यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी सभागृहात उपस्थिती दर्शवली। भाजप व राष्ट्रवादीकडून प्रस्ताव सादर झाल्यानंतर नियमानुसार 15 मिनिटांच्या माघार कालावधीनंतर भाजपच्या प्रिया बोधराज चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं भाजपकडून फक्त शैलजा पुरुषोत्तम नारखेडे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला। उपनगराध्यक्ष निवडीसाठी हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता कृष्णधनकर यांना नगराध्यक्षा व अन्य नगरसेवक मिळून एकूण 15 मतं मिळाली, तर भाजपच्या शैलजा पुरुषोत्तम नारखेडे यांना तब्बल 32 नगरसेवकांनी पाठिंबा दिला। या स्पष्ट बहुमताच्या आधारे पीठासीन अधिकाऱ्यांनी शैलजा नारखेडे यांच्या उपनगराध्यक्षपदी निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली। या निवडणुकीत अपक्ष आसिफ खान मक्का, काँग्रेसचे रोहन सूर्यवंशी, काजल मोरे तसेच अपक्ष मानवी आहुजा हे 4 नगरसेवक तटस्थ राहिले। तरी भाजपनं दाखवलेल्या एकजुटीमुळे आणि अचूक रणनीतीमुळे विरोधकांना मोठा धक्का मानला जातोय।